एकूणच जर आहे तर युवा पिढीला सोबत घेऊन या ठिकाणी मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। चौथा सामना आजच्या पहिल्या फेरीतील आणि यानंतर मात्र पहिल्या फेरीतील पाचवा आणि अंतिम सामना आपल्यासमोर या ठिकाणी नक्कीच खेळवला जाईल। जो सामना असेल सुपर डीजी माऊली विरुद्ध शिवगर्जना या दोन संघादरम्यानचा तो सामना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल। या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये पाचव्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल। तर सामन्यानं होती सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज विघ्नेश या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती, रोशन थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना ऑन साईडला दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत। फाईनच्या रिझर्वमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे। आय थिंक त्यानंतर राहुलला मूव्ह केलं जातं आहे, थोडंसं स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं राहुल आपल्याला पाहायला मिळाले, थोडंसं मूव्ह केलं जातं आहे। एक वेगळी रणनीती आहे विघ्नेशचा, ज्या प्रकारचा गोलंदाजीचा मारा आहे। सागर अनुसे आणि प्रशांत ही सलामीची जोडी दगडीचा संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। जे आमचे छोटे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं ग्राउंडच्या बाहेरून आपण जायचं। सामना सुरू आहे, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, मिस टायमिंग स्ट्रोक, 30 यार्ड सर्कलला ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि पहिली शिकार मात्र जाळ्यात, फलंदाज बाद। या ठिकाणी दगडीचा स्पोर्ट्स क्लब आपला 12th मॅन अद्याप नाही आहे। नंतर यस नवीन बॅटर न्यू बॅट्समन नितीन मैदानाच्या आतमध्ये, इनॅट नंबर 3 नितीन। तिसऱ्या क्रमांकावरती मात्र नितीन, खरं तर अपेक्षेपेक्षा थोडंसं लवकरच नितीनला मैदानावरती येण्याची संधी मिळाली आहे आणि याचं संपूर्ण श्रेय गोलंदाज विघ्नेशला जात आहे। एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाज आहे, ज्या पद्धतीचा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली गेली, रोशन संघाला लीड करतायत नो डाऊट। प्रचंड अनुभव आहे आणि हा अनुभव फक्त टेनिस क्रिकेटचा नाही आहे, फक्त ग्रामीण क्रिकेटचा नाही आहे, तर हा अनुभव लेदर क्रिकेटचा देखील आहे। शिस्तबद्धता त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळते, सातत्य कन्सिस्टन्सी त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळते। यावेळेला मात्र लोअर फुल टॉस, गॅपमध्ये चेंडू ढकलला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करेल तोपर्यंत मात्र खूप चांगला रिले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिसरी धाव घेण्याची संधी। कमालीचे एफर्ट्स राहिलेत, क्षेत्ररक्षक आहेत प्रणय त्या ठिकाणी, दिनकरजी यांचे सुपुत्र प्रणय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। आणखीन एक युवा टॅलेंट आपल्याला काळभैरव पोपेटा संघाचं नक्कीच या ठिकाणी, काळभैरव स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचं आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे। काळभैरव संघ खूप चांगली कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी हा संघ ओळखला जातो आणि प्रणयनं मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं, अगदी बाउंड्री लाईनवरती तो चेंडू अडवला। यावेळेला मात्र पुन्हा एकदा थ्रू द कव्हर जाण्याचा प्रयत्न, डेंजर एंडकडे आहे फलंदाज, पंचांकडे अपील, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय। आणखीन एक धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते आहे। या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय एक गडी बाद। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 4 धावा धावफलकावर, हळूहळू धावसंख्या धावफलकावरती उभारण्याचा प्रयत्न होतोय। संघर्षपूर्ण लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नितीन इनॅट नंबर 3, नितीन इज अ बिझी क्रिकेटर। सागर अनुसेचा जर आपण विचार केला तर सागर अनुसे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहत आहेत। यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू वळवला गेलाय, प्रणयला चेस करावं लागेल। या ठिकाणी खूप सारं अंतर त्यानं कव्हर केलंय, कमालीचा पिकअप, क्विक रिलीज आणि परिणामी फक्त 2 धाब्यांवर समाधान मानावं लागतं। टाळ्यांचा गजर सर्व काही सांगून जातोय, कारण बरंचसं अंतर प्रणयनं त्या ठिकाणी कव्हर अप केलं। त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला आणि जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळालेत। ज्या चेंडूंवरती चौकार असायला हवे होते त्या दोनही चेंडूवरती मात्र फक्त 2 धाब्यांमध्ये समाधान मानावं लागलंय। याचा कुठेतरी भरपाई, याची नुकसान भरपाई मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये दगडीचा संघाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावी लागेल। यावेळेला चेंडूची लाईन पाहिली, त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची छेडखानी नाही आहे, चेंडू लेफ्ट केला गेला आहे। व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड, ओळखलं की चेंडूची लाईन हे आउटसाईड द ऑफ स्टंप आहे आणि त्यानंतर मात्र छेडखानी नाही आहे, चेंडू सोडून दिला।
एक अवांतर धाव धावफलकावरती अंकित केली जाते. एकूण धावा 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट होणं अपेक्षित आहे. आणि हे क्षेत्ररक्षक देखील ओळखतोय की जर का त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता कदाचित फलंदाज अडचणीमध्ये येऊ शकला असता. विथ दिस सिंगल स्कोर मूव्ज ऑन टू 8 रन्स. 8 धावा. आता सागर अनुसे ऑन अ स्ट्राईक आहे. जर का या षटकाला मोठं बनवायचं असेल, सुरुवात दमदार करायची असेल तर शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सागर अनुसेमध्ये ती धमक आहे आणि तो फटका जर का या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजीची लय जर आपण पाहिली तर व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळालं. विघ्नेशचं यशस्वी षटक या ठिकाणी होत आहे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्त्या अखेर धावा धावफलकावरती येत आहेत. 1 गडी बाद 9 धावा. चांबडी चांबडी ही चमकते उन्हात. आणि त्यातून मात्र आता या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज आहेत आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरा षटक हातात असताना जर्सी क्रमांक 14 कणकेश्वर. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, गरज होती का? सरळ बॅटनं धावा येत असताना स्विच हिट लगावणं, रिव्हर्स स्वाईप करणं आवश्यकता नाही आहे. सागर अनुसेचा जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, जज करतायत. विघ्नेश आहेत क्षेत्ररक्षक. कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 2 बिग विकेट. सागर अनुसे बॅक टू द पॅव्हिलियन. तितकाचा सोपा नसणार आहे हे मात्र दर्शवत असताना काळभैरव कळंबोली संघ अर्थातच संघाचा जर आपण विचार केला तर काळभैरव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली, निमंत्रित केलं ते प्रतिस्पर्धी संघाला. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जय मल्हार विरुद्ध रॉयल या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये रॉयल संघानं निर्विवाद आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. दुसरा सामना अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये सायक्रोपा संघानं आपला दुसऱ्या फेरीतील प्रवेश सुनिश्चित केला. त्यानंतर मात्र बॅट बॉईज संघ जो विजयाच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि तिसऱ्या स्पर्धेमध्ये येऊन त्यांचा तो जो विजयाचा जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण झाली आणि विजय नोंदवत असताना बॅट बॉयज संघानं मात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश सुनिश्चित केला. त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतील चौथी लढत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला कमबॅक राहिलं आहे गोलंदाजाचं. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. गोलंदाज आहेत कणकेश्वर. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली, अवघी 1 धाव या षटकामध्ये खर्च केले आणि जो विश्वास दर्शवला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी यावेळेला ऑनसाईडला. सुरुवात ज्यावेळेला तुम्ही षटकाची खराब शॉट सिलेक्शन न करताना त्यावेळेला जो मानसिक दडपण आहे, कारण पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, त्यानंतर त्या चेंडूवरती मात्र शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. हे माहीत असताना की यानंतर 2 षटकांचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. जो उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी हिटिंग झोन आहे तो तिसऱ्या षटकामध्ये येणार आहे.
हे सगळं कॅल्क्युलेशन न तपासता सागर अनुसेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कारण तो आघाडीचा फलंदाज आहे. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. पहिला अवांतर चेंडू या ठिकाणी नोंदवला जातोय धावफलकावरती या षटकातल, आणि संघाला मात्र घेऊन जातोय 12च्या घरात. इट्स 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न, थोडासा पावलांचा वापर देखील केला गेला होता, परंतु षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 गडी बाद. प्रतिषटक 6.5च्या सरासरीनं धावफलकावरती आल्या 13. तर विनंती असेल यानंतर पहिल्या फेरीतील 5वी आणि अंतिम लढत असेल सुपर डीजी माऊली विरुद्ध शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली. या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. व्यंकटेश्वरच्या हातामध्ये कदाचित दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल, आणि या अनुषंगानं नवीन गोलंदाज ओमकार या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हे संगनायकाने पत्करलेला हा धोका असू शकतो, कारण तिसरा गोलंदाज आणि तेही हायवे एंडमध्ये तिसऱ्या षटकात वापरणं हे थोडंसं आव्हानात्मक असतं. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपून देत नाहीत. आणि अगदी विजयाचं स्वप्न या दोनही संघांना पाहिलं आहे, परंतु एका संघाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल, तर दुसऱ्या संघाला मात्र या ठिकाणी या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊलला टाकणं हे सोयीस्कर असेल. यावेळेला लाऊड अपील होती, परंतु हे अपील मात्र फेटाळलं जातं आहे. इम्पॅक्ट थोडासा आउटसाईड द लेग स्टंप पाहायला मिळाला. यॉर्क लेनचा चेंडू होता. सुरुवात दमदार राहिली आहे ओमकारची. आणि ज्यावेळेला तुम्हाला तुमचं उद्दिष्ट माहीत असेल, मला या षटकामध्ये फक्त 6 चेंडू फेकायत आहेत आणि 6ही चेंडू मला फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम करायचं आहे. विकेट मिळवणं किंबहुना फार मोठी कामगिरी करणं अपेक्षित नाही आहे. तुम्ही 6 चेंडू कशा पद्धतीनं हाताळताय हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. इथे मात्र पंच अवांतर चेंडू घोषित करतायत. थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स खांद्यांचा वापर, दिशेवरचं नियंत्रण हरपलं आहे. अवांतर चेंडू. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा देखील येतोय. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि नो चेंडू करार केलाय. इट्स अ बीमर. ज्या वेळेला कमरेच्या उंचीच्या वर चेंडू येतो त्यावेळेला तो चेंडू बीमर संबोधला जातो, आणि इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांनी हा चेंडू बीमर करार केला आहे. 1+1 एकूण 2 धावा. प्रणय देखील एक चांगला विकल्प संघामध्ये उपलब्ध होता, परंतु जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी द्यायची, आणि ओमकारमध्ये ती गुणवत्ता आहे, नो डाऊट. या अगोदर देखील ओमकारचा वापर या अगोदरच्या सामन्यांमध्ये देखील केला गेला आहे. आणि इथे जे सिनियर खेळाडू आहेत ना, ते सिनियर खेळाडू आपल्या ज्युनियर खेळाडूंना किंबहुना युवा खेळाडूंचा आत्मविश्वास बळावण्यासाठी या प्रकारचे चॅलेंजेस त्यांच्यासमोर नक्कीच उपलब्ध करून देत आहेत, आणि हे चॅलेंजेस असणं गरजेचं आहे. ओमकार कमबॅक कशा पद्धतीने करतोय. यावेळेला मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि जातोय जस्ट ओव्हर द रूप. 6 धावांसाठी षटकार. दोन षटक, 22 धावा आणि 2 विकेट्स. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 5 धुऱ्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. कालच्या दिवसभरामध्ये 11 धावा, 1 विकेट, 1.1 षटक असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आज 2-2-2 आणि 2.2.
थोडंसं आक्रमक होताना फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला नितीन, जो इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आला. तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून करत असताना षटकारानंतर सिंगल 23 धावा धावफलकावरती येत आहेत. थोडंसं या षटकाचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत 10 धावा आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धाव या षटकामध्ये ॲड केली जाईल. 11वी धाव या षटकातील आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. व 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला मात्र डीप पॉईंटच्या रिझर्वमध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल धावफलकावरती येईल. एक चांगली स्ट्रॅटर्जी, एक चांगली रणनीती दगडीचा संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकात पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा मर्यादित होत्या, अवघ्या 13 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकातील चेंडू झालेत 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये नितीन कशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड प्रणय येत आहेत, चूक होणार नाहीये, झेल कंप्लीट केला जातोय. नितीनला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. आणखीन एक विकेट. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेला मात्र आणखीन एक खराब चेंडू. यष्टीरक्षकाचं खरं तर कौतुक करावं लागेल. अक्षरशः आपल्या शरीराची पर्वाही न करता हा चेंडू अडवण्यामध्ये विश्वास दर्शवला गेला, कारण अन्यथा हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला असता. थोडंसं दिशा भरकटल्याची चिन्ह मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाईट +1 एकूण 2 धावांचा बोनस आणि या 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा धावफलकावर. न्यू बॅटर सुशांत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जे सुशांत असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र थोडासा फंबल आणि त्याचा फायदा. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. षटक समाप्त होत आहे. तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. तब्बल 16 धावा या षटकामध्ये आल्यात आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा धावफलकावर. फलकावरती आले आहेत. आघाडीचे 3 फलंदाज या ठिकाणी जरूर गमावलेत, परंतु शेवटच्या षटकांमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा उभारण्याचा मानस या दोनही फलंदाजांचा असेल. थोडंसं अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण जे फ्लॅग्स आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे जे फ्लॅग्स आपण पाहतोय त्या फ्लॅग्स ज्या दिशेनं फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळतात ना, हे दर्शवत आहे की या मैदानावरती आज दुपारच्या सत्रामध्ये हवेचा ओघ कोणत्या दिशेने आहे. अगदी यावेळेला डावखुरे हाताचा फलंदाज हा सर्वाधिक उपयुक्त पर्याय ठरू शकतो, परंतु दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि जसं आपण या ठिकाणी गेस केलं होतं की आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी मात्र पुन्हा एकदा कणकेश्वर यांना या ठिकाणी पाचारण केले गेले आणि कणकेश्वरच्या पहिला चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केला आहे. लॉंग ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं नो डाऊट, परंतु छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच पराभवाच्या दिशेनं खिचण्याचं काम करतात. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये की जो संघ कमीत कमी चुका मैदानावरती करतो तो संघ नेहमी
विजयाच्या दिशेने अग्रसर असतो, परंतु इथे मात्र पहा अगेन्स्ट द विंड फटका खेळण्याचा मानस आणि तो मात्र होतोय सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा, 6 धावा. इट्स अ माय डिट. दर्शवली जाते आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमक होताना आपण बऱ्याचशा फलंदाजांना पाहिलं. यावेळेला मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. या क्षेत्ररक्षकांना प्रभावित केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सचिन आहेत त्या ठिकाणी, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर, आणि कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आल्या, ज्यामध्ये 1 षटकार, 1 दुहेरी, 1 सिंगल. याही वेळेला फ्लाईट एट चेंडू होता, थोडंसं गती कमी केली होती. पुन्हा एकदा सचिन इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र यावेळेस थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट, 4था फलंदाज गमावलाय, तो दगडी चाळ या संघाने. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. आज आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण कमालीचा राहिलंय, परंतु इथे मात्र काय घडतंय, कंट्रोलमध्ये चेंडू ठेवू शकले नाहीयेत. एकेरीला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये परावर्तित केलं. ते 2 धावा धावफलकावरती येत आहेत आणि या 2 धावेनं दोनही प्रशांत यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि प्रशांत आहेत. येस, अक्षय सावंत आणि प्रशांत लंबाते हे 2 खेळाडू. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी होते. समाप्त. फलंदाज आहेत सुरक्षित. शेवटच्या चेंडूवरती देखील आल्या धावा 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय 43. विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 44 धावांचं.
कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस सोडा अपेक्षित होतं आणि दोनही संघाचे संगणक इथे उपलब्ध होऊ शकले नाही आहेत. तर दोनही टीम्सचे संगणक या ठिकाणी उपलब्ध आहेत. एकीकडे शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र सुपर डीजी माऊली. पहिल्या फेरीतील 5वी आणि अंतिम लढत मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. तर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीचं चित्र आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळते, सचिनचा अनुभव आणि त्याच्यासमवेत युवा प्रणयची गुणवत्ता, हे कॉम्बिनेशन मात्र पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. सुपर डीजी माऊली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शिवगर्जना विरुद्ध सुपर डीजी माऊली हा आजच्या दिवसातील पुढील सामना आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल आणि हा 5वा सामना आहे. त्यामुळे कदाचित या सामन्यातील विजेत्या संघाला एक ॲडव्हान्टेज देखील असेल की तो संघ थेट दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. जे फॉर्मॅट आहे रविवारचं, पहिले 4 संघ एकमेकांविरुद्ध दुसऱ्या फेरीतील सामना खेळतील आणि 5वा जो सामन्यातील विजेता संघ असेल ना, तो थेट दाखल होईल या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये, जिथे त्याला कंपल्सरी एक सामना खेळावा लागेल आणि उर्वरित 4 संघांमधून 2 संघ विजेते ठरतील. त्या 2 संघादरम्यान मात्र लकी ड्रॉ होईल आणि तिथून एक संघ थेट या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आणि उर्वरित जो एक संघ असेल तो मात्र क्वार्टर फायनलसाठी या 5व्या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर लढत करेल. असं हे रविवारचं फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. काल या स्पर्धांचा शुभारंभ आणि आज मात्र या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती लाभेल आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. एकूणच जर पाहिलं तर धावफलकावरती उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये 43 विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य आणि या 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. युवा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला प्रणय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज सूरज. तर बॉलिंग मार्कवरती मी म्हणेन आपल्या गोलंदाजी युनिटमधलं सर्वाधिक प्रभावी अस्त्र संभाजी घोरपडे. एक जबरदस्त आयोजक देखील आहेत. मागच्या आठवड्यामध्ये एक जबरदस्त स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, फ्लायटेड चेंडू होता. खरं तर धीम्या गतीचे चेंडू फेकणं, विविधता, व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाज आहेत, परंतु गती परिवर्तन ज्या पद्धतीनं करतात, लाईन आणि लेंथमध्ये ज्या पद्धतीनं मिश्रण त्यांचं पाहायला मिळतं, इथे थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे, थोडंसं आव्हानात्मक असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज काहीशी कानमंत्रणा देत असताना, कारण केवळ चेंडूवरती जोरकस प्रहार करणं म्हणजे क्रिकेट नाही आहे, तर चेंडूची लय, गती, दिशा या सर्व गोष्टी तपासणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला मात्र थोडासा आउट ऑफ रीच हा चेंडू पाहायला मिळाला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांनी मात्र हा चेंडू अवांतर घोषित केला. इट्स अ व्हाईट बॉल. पहिली धावफलकावरती अंकित केली जाते. अजूनही 43 धावा धावफलकावरती उभारायच्या आहेत आणि या 43 धावा उभारणं ही तितकी सोपी गोष्ट नसणार आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजीचा मारा आहे, ज्या पद्धतीनं भेदकता आहे गोलंदाजीमध्ये, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, ब्लाइंड स्ट्रोक खेळत आहेत आणि हा जो अशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतं. सचिन सारखा अनुभवी खेळाडू ज्यावेळेला तुमच्या समवेत असेल त्यावेळेला फार काही करण्याची गरज नाही आहे. जर मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील, खरं तर रणनीती आहे, प्रणयला अगदी खुलं लायसन दिलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये जास्तीत जास्त आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून
आकर्षक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळावेत, परंतु आक्रमकता स्वीकारत असताना कुठेतरी तुम्हाला निर्धाव चेंडूंना देखील सामोरं जावं लागतंय. आणि संभाजी घोरपडेसारखा अनुभवी गोलंदाज, पण आजही कळंबोली क्रिकेटमध्ये असे काही गोलंदाज आहेत ज्यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो आणि त्या गोलंदाजामध्ये मी म्हणेन संभाजी घोरपडे या गोलंदाजाचं नाव देखील आदराने घेतलं जातं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नक्कीच विक्रमजी पवार साहेबांचं देखील आपण नाव कदाचित यानंतरच्या सामन्यामध्ये विक्रमजी पवार सरांना आपण या ठिकाणी इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहू. आणि हे असे गोलंदाज आहेत ना की जे अगदी प्रथमदर्शनी तुम्हाला वाटेल की या गोलंदाजावरती आपण सहज आक्रमण करू शकतो, परंतु या गोलंदाजांवरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये प्रणयनं 4 प्रयत्न या ठिकाणी केलेत आणि 4ही चेंडू निर्धाव तो खेळला आहे. सचिन वारंवार प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर धावफलकावरती अंकित झाले, परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता प्रणय पुढे पर्याय नाही आहे, तुला मोठे फटके खेळायचे आहेत. हा बहुधा काना मंत्रणा इथे नॉन स्ट्रायकिंग एंडच्या सचिननं दिली आहे की हरकत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या नसल्या, अगेन हा वाईट बॉल, पंच या ठिकाणी इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूवरती प्रणयला प्रहार करावा लागेल. जर 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर या षटकामध्ये धावसंख्या कव्हर अप होतील, परंतु जर का 2 चेंडूवरती इथे निर्धाव फेकण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरला तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. सचिन थोडासा अगदी म्हणतात ना की एखाद्या माशाला तुम्ही पाण्याच्या बाहेर काढून ठेवल्यानंतर त्याची जशी तडफड आपल्याला पाहायला मिळते ना, सचिन अगदी त्याच पद्धतीनं नॉन स्ट्रायकिंग एंडला आपला जी मी म्हणेन की तडफड आहे ना ती पाहायला मिळते, परंतु अजूनही 2 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. षटक समाप्तीची घोषणा होती आहे. तब्बल 6ही चेंडू निर्धाव फेकलेत आणि फक्त 2 धावा आणि त्याही अवांतरच्या स्वरूपामध्ये आल्यात. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संभाजी घोरपडे यांचं मात्र या ठिकाणी नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे. प्रत्येक खेळाडू ॲप्रिशिएट करतोय आणि का करू नये, सिनियर मोस्ट खेळाडू आहेत आपल्या संघाचे आणि जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली आहे. कदाचित मैदान सोडण्याचा निर्णय घेतलाय की काय, पहिलं षटक हाताळल्यानंतर संभाजी मैदान सोडतायत. थोडासा शारीरिक थकवा जाणवतोय. दुपारचं सत्र, रखरखतं ऊन आणि त्या उन्हामध्ये सुरू असणारी ही लढत, थोडासा शारीरिक थकवा आहे. तब्येत ठीक नसताना देखील आपल्या संघासाठी आपलं योगदान देण्याकरता ते संघाबरोबर उपलब्ध झालेत आणि कमालीचा स्पेल या ठिकाणी हाताळलाय. 6ही चेंडू निर्धाव फेकलेत. कोणत्याही प्रकारे चेंडू बॅटचा संपर्क होऊ दिला नाही आणि फक्त 2 धावा आल्या आणि त्या 2ही धावा या अवांतर स्वरूपाच्या आल्या. यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळत आहेत. गोलंदाज आहेत प्रशांत लंबाते. इथे सचिन बऱ्याच कालावधी आपल्या संधीची वाट पाहत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे होते आणि त्या सचिनला आता मात्र संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. खरं तर एका षटकामध्ये खर्च केलेल्या 16 धावा, त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 6 निर्धाव चेंडू, हे कुठेतरी पथ्य पाडावं लागेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि बॅटच्या स्वरूपामध्ये मात्र पहिली धाव सामन्याच्या 7व्या चेंडूवरती पाहायला मिळते. प्रत्येक गोष्ट, कारण प्रत्येक सामना काही ना काहीतरी इतिहास हा रचत असतो आणि या सामन्यामध्ये आपल्याला 7व्या चेंडूवरती पहिली धाव बॅटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. यावेळेस मात्र बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत 5. तर या ठिकाणी आपलं वैयक्तिक खातं देखील खुलं करतोय प्रणय आणि हे वैयक्तिक खातं खुलं करण्यासाठी मात्र त्याला तब्बल 7 चेंडू वाट पाहावी लागली आहे. 7व्या चेंडूवरती मात्र त्यानं आपलं वैयक्तिक खातं खुलं केलंय. सुरुवात झाली आहे
आणि त्या सुरुवातीमध्ये मात्र सातत्य राखावं लागेल. यावेळेला थोडासा आउट ऑफ रीच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, फॉलो केलं फलंदाजाला वाईड यॉर्क, आणि त्या वाईड यॉर्कला मात्र योग्य न्याय देऊ शकले नाही आहेत. केवळ बॅटचा फेस ओपन करणं, सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं, ज्यावेळेला चेंडू तुमच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नसेल त्यावेळेला मात्र या प्रकारची रणनीती असणं गरजेचं आहे. यावेळेला जोरकस प्रहार, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अशा प्रकारच्या आणखीन किमान 2 ते 3 फटक्यांची गरज असेल ती काळभैरव स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाला. मध्ये जितकी ताकद आहे ना ती ताकद मात्र या फटक्यामध्ये लावली आहे. अगदी जे ॲग्रेशन होतं या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आणि प्रणय, ज्याला गरज होती एक चेंडू मिडल ऑफ द बॅट घेण्याची, कारण एकदा का चेंडू तुमच्या मिडल ऑफ द बॅट आला ना तर मात्र तुमच्या खेळाला एक वेगळा बहर येताना आपण नक्कीच पाहतो. इथे कॉन्फिडंट आहे, आता प्रत्येक चेंडूचा आत्मविश्वासानं सामना करतोय. पहिल्या षटकामध्ये जो गमावलेला आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास आता मात्र पुन्हा एकदा रिगेन करण्याचा प्रयत्न करतोय, बॅक ऑन ट्रॅक येण्याचा प्रयत्न करतोय. 9 धावा वैयक्तिक आपल्या या सामन्यामध्ये साकारतोय, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर उभा आहे आणि त्याचा फायदा मिळवत असताना इथे मात्र धावा उभारल्या गेल्या तर 2. या 2 धावेंच्या बरोबरीनं दुसरं षटक देखील होतंय समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली. 2 षटकांचा वजविखेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 14 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 balls 30 runs requires to win, 15 runs per over. या धावगतीने मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रणय, एक जमेची बाजू म्हणजे प्रणयच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तोही अगेन्स्ट द विंड षटकार पाहायला मिळालाय. म्हणजेच अगदी तुमच्या उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध दिशेला हा षटकार पाहायला मिळाला. त्यामुळे आता कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूचा एका वेगळ्या उंचीवरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्वाधिक जमेची बाजू म्हणजे संभाजी मैदान सोडलंय, त्यामुळे दुसरं षटक कदाचित या ठिकाणी संभाजी यांच्या वाट्याला येणार नाही, कारण क्रिकेटच्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलीचं तुम्हाला तंतोतंत पालन करावं लागतं. असं नाही आहे की फक्त तुम्ही गोलंदाजीपुरता मैदानाच्या आतमध्ये याल. त्याकरता तुम्हाला एक षटक किमान क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं. नवीन गोलंदाज 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये देखील असंच काहीसं चित्र 14 धावा आहेत, माफ करा, इट्स 14 रन्स. अजूनही 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. ओ, यावेळेला प्रणय रोखणं कठीण आहे या खेळाडूला. सुरुवात जरूर संत होती, परंतु आता मात्र चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय बिग हिट. षटकार.
त्या दिशेने वन शॉटचा इशारा. बाउन्स, 1 फॉर द ओव्हर. येस, नो चेंडू देखील आहे. ओ सॉरी, इट्स अ वाईट बॉल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय. अवांतर चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. गोलंदाज यावेळेला मात्र पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय लोअर फुल टॉस मध्ये. प्रणय अनस्टॉपेबल यावेळेला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता करता षटकार. अक्षरशः कलाटणी दिली आहे. आपण नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता असते. पहिल्या षटकामध्ये काळभैरव कळंबोली संघाची ही शांतता आपल्याला पाहायला मिळाली, जिथे प्रणय अक्षरशः 6 चेंडू निर्धाव खेळला. 7 चेंडू त्याला वाट पाहावी लागली आपल्या डावाच्या सुरुवात करण्यासाठी. आणि त्यानंतरचे 4 चेंडूंचा जर आपण विचार केला तर शेवटच्या 5 चेंडूमध्ये त्यानं एकूण 21 धावा उभारल्यात, ज्यामध्ये 3 षटकार, 1 दुहेरी, 1 एकेरी स्वरूपाची धाव आहे. ही क्रिकेटची विचित्रता आहे. आणि म्हणूनच आपण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटी का म्हणतो. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून या खेळाचा का आपण विचार करतो. अगदी त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल आणि सचिन देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला आता ॲप्रिशिएट करतायत. आणि प्रणय अनस्टॉपेबल, प्रणय मैदानाच्या आतमध्ये कमालीची गुणवत्ता, कमालीची खेळी मात्र मैदानावर साकारलाय. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. तो एंडला चेंडू हिट करतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे 16 धावांची गरज. 9-16चं हे इक्वेशन, हे 3 चेंडू समीकरण ठरवेल सामना कोणत्या संघाच्या बाजूने असेल. आणि ते समीकरण यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. थोडीशी उंची जास्त दिली गेली. क्षेत्ररक्षक येतात झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. आणि इथून मात्र सचिनला परतावं लागेल. सचिन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. सोजलनं हा झेल कंप्लीट केलाय. पंचांकडे आणि हे अपील मात्र उचलून धरतायत. बॅट इज आउटसाइड एज आणि चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. कमबॅक करणारे हे 2 चेंडू घेऊन जात आहेत 2 विकेट्स आणि फलंदाज मात्र बाद होतोय. अजय बॅक विकेट वन्स ब्रिंग्स अ 2. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलंय की पाठोपाठ विकेट गमावणारे बरेचसे संघ आपण पाहिले. इथे मात्र सुरुवात
थोडीशी लळखळत झाली. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची धावफलकावरती बॅटच्या स्वरूपामध्ये नव्हती. अवघ्या 2 धावा आणि त्याही अवांतरच्या स्वरूपामध्ये आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकातही त्याच प्रकारचं चित्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं आणि सामना जो आहे ना तो नेहमी एखाद्या दोलायमान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कधी दगडीचा संघाकडे हा सामना झुकलेला पाहायला मिळाला, कधी काळभैरव कळंबोली संघाकडे हा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेला मात्र आणखीन एक अनुभवी खेळाडू अर्थातच तारणहार या काळभैरव कळंबोली संघाचा, तो म्हणजे रोशन यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. असे अनेक सामने आपण पाहिलेत की जिथे रोशन आपल्या आक्रमक खेळीच्या बळावरती सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता. तर या ठिकाणी एकूण धावफलकावरती आल्यात 29. इक्वेशन जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. कमालीची लढत मैदानाच्या आतमध्ये. असाच एक सामना आपण पाहिला होता जिथे साई कृपा संघानं शेवटच्या षटकामध्ये 16 धावा चेस केल्या. प्रणय मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु एक डिसॲडव्हान्टेज जर आपण पाहिला तर मात्र गोलंदाजी ही LIG एंडकडनं होणार आहे. दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि त्यामुळे कदाचित हे थोडंसं आव्हानात्मक असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रशांत लांबाते ज्या गोलंदाजानं दुसरं षटक हाताळलं, 12 धावा जरूर त्या षटकामध्ये आल्या. एक षटकार प्रणयच्या बॅटमधून त्या षटकामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु हे सर्व विसरावं लागेल. 6 चेंडू 15 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे शेवटच्या षटकामध्ये 15 धावांचा पाठलाग करणं. प्रणयचा विचार केला तर 13 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे. 22 धावांचं योगदान आहे, ज्यामध्ये 3 षटकार या इनिंगमध्ये त्यानं साकारलेत. तर अंतिम 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं गेलं, परंतु पंचांनी निर्वाह दिला की नाही. हा चेंडू लीगल डिलिव्हरी आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. रोशन काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी जरूर देत असताना की हा लोअर फुलटॉस चेंडू होता, या चेंडूवरती फारसा फायदा उचलता आला नाही आहे, परंतु हरकत नाही. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका नक्कीच काळभैरव संघाला या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन जाईल, परंतु एखाद दुसरा निर्धाव चेंडू प्रणयचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. परंतु इथे मात्र प्रशांतकडे देखील अनुभव आहे, गुणवत्ता देखील या गोलंदाजाकडे, ज्यानं दुसरं षटक हाताळलं. परंतु इथे दिशा भरकटला गेलाय. अगदी दबाव जो आहे तो दबाव मात्र दोनही संघांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लोअर फुलटॉस, फायदा उचलता आला नाही आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाही आहेत ते दगडीचा संघ. प्रत्येक चेंडूनंतर चर्चा, विचार, विनिमय, सल्ला, मसलत सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होत आहेत, आणि याचंच तर नाव क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये थरार कायम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पंचांचा इशारा येतोय, होय नो चेंडू आहे. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वर, आणि चेंडू मात्र डीप मिड विकेट डोक्यावरून साधा षटकार. गोलंदाजाच्या दिलामध्ये झापूक झुपूक होत असेल, कारण षटकार आलाय.
एकतर नो चेंडू आणि त्यावरती आलाय षटकार. इक्वेशन जर आपण पाहिलं तर या षटकारानं 39 या धावसंख्येवरती मजल मारतो. येणारे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. आता कुठेतरी स्माईल आपल्याला पाहायला मिळते कविशच्या चेहऱ्यावरती देखील. देवांश, येस, कविश आय थिंक आपल्या टीमबरोबर जॉईन झालेत. कविश होते, भावेश होते आणि त्यानंतर देवांश आता आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. अपकमिंग यंग क्रिकेटर्स आहेत आणि जे मैदानाच्या आतमध्ये घडतं आहे ना त्याचा टेन्स मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळतं. आता थोडंसं खुश आहेत. दगडीचा संघाच्या चंबूमध्ये थोडंसं नाराजी आहे कारण 5 चेंडू 5 धावांची अजूनही गरज आहे. सामना बॅलन्स आहे. दोलायमान अवस्थेमधून आता हा सामना बॅलन्स झाला आहे. येस, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. अगदी काल 1 चेंडू 1 धाव डिफेंड होताना आपण पाहिली. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला आहे. प्रणयनं डॉमिनेट केलं आहे आज. गोलंदाजीवरती अक्षरशः बरसला आहे आणि चेंडूला विरकावून दिलाय सीमा रेषेच्या आतमध्ये. हा चेंडू अडवला गेलाय का? होय. तिसरी धाव. 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. बा प्रणय देखील सांगतोय की 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत म्हणजे धावसंख्येची बरोबरी झाली आहे आणि हा सामना नाणेफेकीच्या बळावरती मात्र जिंकलाय तो काळभैरव कळंबोली संघानं. अगदी औपचारिकता पाहिली तर एका धावेची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. येस, हे क्रिकेट आहे. याचं नाव क्रिकेट आहे. खरं तुम्हाला सामना पूर्ण करायचा आहे. येस, प्रशांत, आय थिंक प्रशांतनं ओळखलं की कदाचित या ठिकाणी सामना फिनिश झाला आहे की काय, परंतु जसं त्याला समजलं की धावसंख्या इक्वल झाली आहे. यावेळेस मात्र आणखीन एक जोरकस प्रहार प्रणयच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हा दमदार चौक. हॅलो, तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर पहा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय परफॉर्मन्स करता हे अगदी प्रत्येकाची करडी नजर असते. आणि विघ्नेश, माफ करा, प्रणयसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय दिनकरजी पोपेटा साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक प्रणयसाठी, कॅश प्राईज. अगदी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं टेन्सचं वातावरण होतं. अगदी आमची चर्चा यावेळेला झाली त्यावेळेला दिनकरजी देखील म्हणाले की थोडंसं टेन्सचं वातावरण होतं, परंतु फायनली त्याची जी गुणवत्ता आहे ना त्या गुणवत्तेवरती आम्हाला विश्वास होता आणि तो खेळ मात्र प्रणय मैदानाच्या आतमध्ये करू शकला आणि त्याचा रिवॉर्ड म्हणून प्रणय नाबाद 38 धावा त्याच्या बॅटमधून. आय थिंक आजच्या दिवसातील टॉप स्कोरर आहे. इंडिव्हिज्युअल टॉप स्कोरर मध्ये त्याने आपलं नाव निश्चित या ठिकाणी सुनिश्चित केलंय. तर दिनकरजी पोबेडा साहेब, प्रोप्रायटर DG